दिल्ली आणि सीजेपी केंद्रीय मंत्रिमंडळामधल्या सदस्यांची आता व्हीपी हाऊसमध्ये एक बैठक सुरू झाली आहे। 5व्या मजल्यावर ही बैठक सुरू झाली आहे। जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आता सुरू झालेली आहे। या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। सीजेपी प्रतिनिधी आणि सरकारकडून नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। आपल्यासोबत प्रशांत लीला जोडले गेलेत। प्रशांत, आपण पाहतोय 26 दिवसांनंतर 26 दिवसांनंतर उपोषण सोडलं आणि त्यानंतर आता सीजेपीच्या प्रतिनिधींसोबत बैठक सुरू झाली आहे। नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते? मंत्रिमंडळाचे सदस्य जितेंद्र सिंग आणि भाजप अध्यक्ष भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्यासोबत कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या कॉक्रोच जनता गुन्हे परत करण्यात यावे, जे नीटच्या परिषदेदरम्यान ज्यांचे आत्महत्या झाले त्या सगळ्या कुटुंबाला मदत करण्यात यावी। आणि चौथा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने पोलिसांनी ही मारहाण केली त्या संदर्भात संसदेने माफी मागावी, अशा प्रकारची 4 प्रमुख मागण्या या सगळ्या प्रतिनिधी मंडळाच्या आहे। गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक संसदेच्या नजीक असलेल्या व्हीपी हाऊस परिसर येथे व्हीपी हाऊस म्हणजे विठ्ठलभाई पटेल हाऊस असं संबोधलं जातं तिथे आहे। आणि या व्हीपी हाऊसच्या 5व्या माळ्यावरती ही बैठक सुरू असून बैठकीनंतर काय निर्णय होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी प्रशांत।